तेजसा भूतान ब्रह्माण आम्हानारायण तैशपरी सर्व भावी मुभा आम्हानारायण तैशपरी तुका म्हणे एकविध झाले मन विठ्ठला वाचोने तुझे सर्व भावे मुभाले आम्हानारायण तैशपरी गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानंद केवलं बुद्धिबलवादितं जगन् सदृशं तत्त्वमस्यामि लक्ष्यम् एकमिदं चलं सर्वदि साक्षि भूतं भावातीतं केवलहितं सद्गुरुतं नमामि आयुर्वेदितति विमर्था वरपुण्डरीकाय दातुं समागत तिष्ठन्त ज्ञानमृतं परमं भजनं बाबाचे सर्वनाम सुखकाशने शरणवंत पुन्हा आलो रामदूता आयो भक्तीच्या तलाता नारायण सुदूता नमो ज्ञानेश्वर नमो
कहे पायावरी या वारकरी संताच्या पतिव्रते जैसा भ्रतार प्रभान पतिव्रते जैसा भ्रतार प्रभान आम्हा नारायण तैसा परी सर्व भाविनो भाव आवये धन आम्हा नारायण तैसा परी प्रस्तुत प्राप्त पसंत प्राप्त स्थळी साराभाग प्रमाणे चालू असलेला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या उत्सवानिमित्त चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 119 या 119व्या वर्षातील किती दिवसाची पाचव्या दिवसाची सेवा आज तुम्हा सर्वांच्या कृपेने आज माझ्यासाठी पांघराचा वापरला ऐका खरं तर जर वर्षी मी या गावामध्ये येतो गेल्या वर्षी होतो आलो तरी सुद्धा मला वाटत नाही मी येत नाही कारण मला जरी तुम्ही गेल्या वर्षी जरी बोलवलं नसेल तरी बोलू मी तुमच्या गावात ज्ञानामुळे होतो असेल कारण मी आठवण करत होती तुमची सगळ्यांची करत होती मला सेवा तुम्ही जरी नाही केली ऐका जरी नाही केली मी माझं भाग्य समजेल की 4थं वर्ष मला आज तुम्ही बोलवता आज खरं तर प्रेम प्रीतीचे माध्यम लक्षात ठेवा खरं तर तुमच्या गावात आल्यानंतर मला तर खरोखर वाटतं मी माझ्या गावात आले का कोणाच ठाव एक देवानं नातं जोडलं तुमच्या तिचे एक व्यक्ती आमचे परममित्र आदरणीय निर्देश भोईर खरं तर त्यांच्यामुळे खरं तर या गावामध्ये येण्याचा योगा येईल खरोखर माझ्यावरती विश्वास ठेवून मला त्यांनी घडवलं आणि त्यांनी फक्त बोलवायला ते निमित्त झाले पण आज 4 वर्ष माझ्यासारख्या पंधरावरती तुम्ही प्रेम करता एक लक्षात ठेवा या जगामध्ये मी स्वतःला भगवान समजते कारण तुमच्यासारखी मंडळी मला भेटली त्या निमित्तानं तुमच्या गावात येण्याचा योगायोग एक बोलू तुमच्या गावाचं काहीतरी वैशिष्ट्य आहे ऐका महाराष्ट्रामध्ये असं अनेक गाव आहेत आमच्या परिसरात या जिल्ह्यात सुद्धा अनेक गाव आहेत 4-4 किलोमीटरवरती गाव आहेत आणि एक बोलू आजपर्यंत 119 वर्ष कोणत्याच पारायणाला झाले नाही तुमच्या गावात या मातीमध्ये कोणत्या तरी थोर महात्म्याची पदस्पर्शाने पावन झालेली भूमी असावी ऐका कोणते तरी महात्मे या गावामध्ये पहिले येऊन गेलेले असावेत माझा ही पवित्र भूमी झालेली आहे हे धोंडपाडा राहिलेला नाही आता दादा हे गाव राहिलेलं नाही हे माझे जगद्गुरु तुकोबरायचं धोंड गाव झालेलं अरे या मातीतली मुलं आजचा दिवस तर या महाराष्ट्रामध्ये फार दुर्मिळ आहे म्हणजे आजच्या दिवसाला काय चांगली सत्वगुणी माणसं असतात ते आजच्या दिवसाला जास्त किंमत घेणार नाही पण तरी सुद्धा आजचा दिवस आगळा वेगळा असून सुद्धा आजच्या दिवसात आज तुकोबरायचा भजन उत्सव या गावामध्ये साजरा होतोय लक्षात ठेवा या जगात मी तर म्हणून तुमच्यासारखं भाग्यवान कोणी असू शकत नाही ऐका या गावामध्ये पुन्हा यावंसं वाटतं पुन्हा यावंसं वाटतं बाहेर गेलो या महाराष्ट्राच्या कानापर्यंत कुठेही गेलो तर तुमच्या गावाचं नाव काय घेतो प्रत्येक गावामध्ये बाहेरून माणसं आणली जातात आमच्या गावामध्ये बाहेरून माणसं आणली जातात गायला सुद्धा बाहेरून माणसं आणली जातात वाजवायला बाहेरून आणले जातात हरिपाठ करायला बाहेरून आणले जातात काकडा करायला बाहेरून आणले जातात काय वैशिष्ट्य आहे काय कृपा महाराजांची तुमच्यावरती आहे आणि सगळे गावातच आहेत अजून काय कृपा केली पाहिजे संत कृपा झाली ऐका ही खरी संतांची कृपा आहे त्या निमित्ताने इथे येण्याचा योगायोग तुम्हा सर्वांचं दर्शन खास करून गायनाचे आमचे आता नाव नाही येत ठीक आहे चला पण आवाज गोड आहे तुम्ही सर्वांची साथ तुम्हा सर्वांची गोड आहे मध्यमाचार्य सुद्धा गोड आहे टाळकरी मंडळी सुंदर आहे ऐका बसणारे ग्रामस्थ मंडळी अतिसुंदर महिला मंडळ अतिसुंदर शिष्टीवाले दादा डबल सुंदर काय हे अतिसुंदर
आणि सगळ्यात सुंदर माझी गोपाळ मंडळी. कारण ऐका, तणाव हा म्हणतात हरी कीर्तना यांची गरज आहे. ऐका, हे असतील तर कीर्तनाचा अंग, कीर्तनाचा अंग हो अंग हरी. सगळ्या जर गोष्टी असतील तर लावून या सगळ्या गोष्टी असतील तर कीर्तन होतं. ऐका, खरोखर तुम्ही सर्वजण भाग्यवान आहात. चांगल्या भूमीमध्ये, चांगल्या मातीमध्ये जन्माला आलात. कोणीतरी कृपा केली असावी. आज मी तरुण म्हणून तुमच्या गावातली काय घेऊन सामान्य बाब नाही. खरोखर या गावामध्ये पुन्हा येण्याची मला संधी प्राप्त झाली. त्याबद्दल दिवसाची सेवा त्यानिमित्ताने घेतलेला अभंग विश्वबंधनी संत शिरोमणी साधकाची मायबाप, महाराजाचा पुतळा, भक्तीचा झोळा, प्रयत्नाची माळ, चिंतण्याची चित्ता असणारे संत तुकाराम महाराज, ज्याच्या घरात नाही, ग्राम कोटात नाही, आणि गावात नाही, मानवी चित्तात समाधान, ते होते तुकाराम महाराज. ज्याच्या घरात मूर्ती खात तुका मार्ग करतात, ज्याने घातली वैकुंठाची वाट, ते होते तुकाराम महाराज. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु, आशिया खंडाचे गुरु, महाराष्ट्राचे गुरु, तालुक्याचे गुरु, तुमचे गुरु, माझे गुरु, इथून पुढे आपले काही नसतो असे असणारे पंचम विवेक निर्माते वारकरी संप्रदायामध्ये कडस्थानिक असणारे महाराष्ट्राचे जगद्गुरु तुकोबराय यांचा 3 चरणाचा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून ऐका, या अभंगाच्या माध्यमातून माझे जगद्गुरु तुकोबराय देवाबद्दल अंतःकरणात कसा भाव असला पाहिजे, देवावरती कशी निष्ठा असली पाहिजे, देवाविषयी कशी आवड असली पाहिजे, देवाशी आपण कसं नातं जोडलं पाहिजे याचं प्रत्युत्तर देणारा अभंग. या महाराष्ट्राच्या मातीत ऐका, या महाराष्ट्राच्या मातीत असं एकही गाव नाही ऐका तिथं भजन करणारी माणसं नाही. बरोबर, महाराष्ट्राच्या मातीत एकही असं गाव नाही की तिथं भजन करणारी माणसं नाही, तिथं मालकरी माणसं नाही, तिथे पकवाज वाजवणार नाही, तिथे टाळकरी नाही. ऐका, या महाराष्ट्राच्या मातीत माझ्या ज्ञानोबरायांनी ऐका पंढरपूरमध्ये जाऊन रोपट लावलं, वारकरी संप्रदायाची स्थापना केली. जात पात न पाहता ऐका, ज्ञानोबरायांनी माझ्या महाराष्ट्रावरती कृपा केली. आज या महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी बीजोत्सव असेल ऐका, दिवस असू द्या, त्या दिवसाला आज पारायण होत. ऐका, ही जर कारण जर कोण असेल तर माझे माऊली बरोबर आहे. त्यांनी जात न पाहता ऐका, कुळ न पाहता या जगावरती प्रेम केलं, हे जग एकत्रित आणलं. म्हणून आज आपण माऊली ज्ञानोबाईच्या सोहळ्यात जातो. ऐका, जगद्गुरुच्या सोहळ्यात जातो, वारी करतो. ऐका, संतांचे अगणित उपकार या महाराष्ट्राच्या मातीत आहे. ऐका, संतांचे अगणित उपकार आहेत. आई वडील आपल्यावरती उपकार करतात, त्याही पेक्षा संतांनी केलेल्या उपकाराची परतफेड करता येत नाही. केले उपकार सांगू मी काय, आणि बाप न करी ऐशी. आई वडील सुद्धा आपल्यावरती उपकार करू शकत नाही, अगणित उपकार माझ्या साधू संतांनी केले. म्हणून आज ज्ञानोबरायचं भजन चालू आहे. माझ्या जगद्गुरु तुकोबरायचं वैकुंठ गमन सोहळा 375 वर्ष आहे. आज लाखो लोक देहूमध्ये आहेत. अगणित उपकार या जगाच्या पाठीवरती जर कोणी केले असतील ते संतांनी केले. ऐका, म्हणून आज भजन चालू का गोपाळ उदार माझा प्रत्येक जाती धर्मामध्ये प्रत्येक कुळामध्ये जन्म घेतला आणि या जगाला जाग केलं. ऐका,
जगाला जागर केलं. उठा जागे व्हावे आता आणि स्मरण करा पंढरी नाथा आणि भावे चरणी ठेवा. ऐका, आता अंडरलाईन करा या शब्दाला. भावे चरणी ठेवा माथा आणि चुकवी व्यथा. जन्माच्या व्यथा चुकवण्याचा मार्ग जर या जगात जर कोणी दाखवला असेल तर माझा जगभर चुकवून राहिली, माझ्या ज्ञान राहिली, त्या सर्व संतांनी दाखवलं. त्यांनी मार्ग दाखवला म्हणून तुम्ही आम्ही त्या मार्गाने चाललोय. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते देण्याची पंथे चालू जाता न पडे गुंफा कोठे काही. संतांनी मार्ग दाखवला म्हणून आपण आज त्या मार्गाने जाऊन हा आनंद येतोय ना. आनंदुरे आजी आनंदुरे सभाया भंतरी अवघा परमानंदुरे. जर संत या महाराष्ट्राच्या मातीत जर जन्माला आले नसते, ऐका, जगद्गुरु तुकोबरायचा अवतार या महाराष्ट्राच्या मातीत झाला नसता, ज्ञानोबराय जर अवतार घेऊन आले नसते, ऐका, जनाबाई, मीराबाई, कबीर महाराज, अनेक साधू संतांचे, ऐका, अनेक संतांनी या महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला. हे जर संत जन्माला या महाराष्ट्राच्या मातीत आले नसते तर माणसासारखी वाढली नसती. कसे करते? संतांनी मार्ग दाखवला, ऐका, म्हणून आपण त्या मार्गाने चाललोय, वारी करतोय. तरी सुद्धा ज्याने मार्ग दाखवला त्या मार्गाने जाऊन सुद्धा आज आपण दुःखी आहोत ना. दुःखी का सुखी आहे कोण? फक्त इथं मला सांगायचं मी सुखी आहे. मार्ग दाखवला कोणी? संतांनी. तरी सुद्धा आपण दुःखी आहोत. तरी सुद्धा पंढरीची वारी करून सुद्धा आपण दुःखी आहोत. तरी सुद्धा ऐका, दुःखी आहोत. देवाच्या दारात जाऊन आपलं गाणं चालू आहे. तुझा माझा वारी करून सुद्धा वारी जन्म हरी पडलो आता. ही परिस्थिती आहे का नाही? का नाही बसलेले पाहिजे. प्रत्येकाचे, सांगणाऱ्याचे, कीर्तन करायचे, वाजवणाऱ्याचे आणि गायकाचे असे करते. संतांनी योग्य तो मार्ग दाखवला, आपल्याला तो कळलाय, आपण त्या मार्गाने चाललोय. पण तरी सुद्धा आपल्या वाटेला दुःख आहे. काय दुःख आहे? संत एवढी आपल्या अंतःकरणात निष्ठा नाही. संत एवढं प्रेम आपण देवावरती करू शकत, ऐका, संत एवढं प्रेम देवावरती करू शकत नाही. संत एवढी निष्ठा नाही. संत, ऐका, संताची एवढी निष्ठा होती, प्रमाण नाही त्याला. देह जाओ आत्मा राहो,
रांगोळी करून देवाचं भजन करून महाराज देह जावो आत्वारा हो या तत्वाने जे संत या महाराष्ट्राच्या मातीत जीवन जगले ना ते या महाराष्ट्राच्या मातीत ऐका जगाच्या नजर देव झाले त्यांची कीर्ती शिल्लक राहिली उत्तमची हो त्यांची काय राहिली महाराज कीर्ती शिल्लक राहिली तुका झाला असे कळस आणि भजन करा किती वर्ष झाली जगद्गुरु तुकोबरायांना 375 वर्ष झाली आज ही जगात नाव आहे आज ही जगाच्या नजरेत देव आहे काय जीवन जगली ऐका ज्या जन्म आणि मृत्यू या दोन्हीमधला काय ज्याला जगता येतो ना ऐका ते जगाच्या नजरेत देव होतात असं कळते ना छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना जगणं कळलं या थोर महात्म्यांना साधू संतांना जगणं कळलं आज ही जगाच्या नजरेत देव आहे एकच राजा नित्य जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव नाथ शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना एकत्रित केलं आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली जगाच्या नजरेत देव झाले माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी अवतार घेतला आणि जगाला ओळखून सांगितलं जागूया विनोदी तू करटाळी बोला विठ्ठल विठ्ठल का म्हणा विठ्ठल विठ्ठल कारण आहे तू का म्हणे तुझं सोडविना एका चक्रपाणी जन्म नाही रे तुका म्हणे ऐका सगळी प्रमाण आपली पाठ तरी सुद्धा वाट्याला आपल्या का अंतकरणात तेवढं प्रेम नाही तेवढी निष्ठा पंढरपूरला गेल्यावर आपल्याला माळ घालू वाटते महाराज कुठे गेले आणि घरी आल्यावर काढू वाटते अशा करते ना जगद्गुरु तुकोबराय वारीला जायचे कुठे जायचे जर महिन्याला वारीला जायचे वारीला जायचे महिन्याला विश्वंभर बुवापासून चालत आलेली ती परंपरा 8वी पिढीतले जगद्गुरु तुकोबराय बरोबर वारीला गेल्यानंतर भजन करत जायचे भजन झाल्यानंतर ऐका एकादश द्वादश बारस झाल्यानंतर ऐका मंदिरामध्ये जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेऊन प्रदक्षिणा घातल्यानंतर वारकरीचे बरोबर जायचे ते म्हणायचे महाराज चला ना मागायला माझे जगद्गुरु तुकोबराय म्हणायचे आतापर्यंत होतो कुठं काय म्हणायचे आतापर्यंत होतो ऐका मागाई परत येत असताना वाकरीवरती आल्यानंतर जगद्गुरु तुकोबराय वळून पाहिजे ऐका जशी माहेरून मुलगी सासरी जाते ना ऐका जसं त्या मुलीला दुःख होत होतं तसं माझ्या जगद्गुरु तुकोबरायची अवस्था व्हायची त्यांना सासुराशी जाय मागे बरा दोन्ही पाहे तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटची भेटी लागे जीवा
लागली श्वास, याला काय म्हणतात? निष्ठा म्हणतात. काय म्हणतात? ही निष्ठा लागते. तिघजण 3 झाडाखाली संसाराला कंटाळले. चला आता वेगळ्या पद्धतीने बोलायला सुरुवात करू. संसाराला कंटाळले, या संसारात काय खरं नाही, संसार दुःख स्वरूपाचा आहे. साधू संतांनी सांगितलंय संसार दुःख मुळे चहूकडे. आता आपल्याला जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवन चरित्राचा विचार करून जगद्गुरु तुकोबराय कसं जीवन जगले, जन्म आणि मृत्यू या दोन्ही मधला काळ माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी कसे जगले. अरे जगले 42 वर्ष, पण आज ही कीर्ती शिल्लक राहिली 375 वर्ष झाली. जगले कसे? अरे 42 वर्ष जगले, आपलं 60 वय झालं तरी सुद्धा आज आपली कीर्ती शिल्लक कशा करते ना. आपला आजा मेला पंजा बाप बसना, तरी सुद्धा नाव घेतलं जात, तरी सुद्धा नाव घेतलं जात. जगले माणसं कमी, आज ही जीवन ते जगले, त्यांना जगणं कळलं. ऐका, या धर्म मंडपामध्ये येऊन कीर्तन ऐकत असताना आपल्याला जगणं करावं, म्हणून हा सप्ताह आहे. कुणाला किती ज्ञान आहे, कुणाचा हरिपाठ किती पाठ आहे, कुणाचा गाथा पाठ आहे, कुणाची ज्ञानेश्वरी पाठ आहे, याच्यापेक्षा आपल्याला जगणं करावं. म्हणून या गावामध्ये 119 वर्ष झाली महाराज पारायण चाललंय. जगणं करू द्या. संतांच्या जीवन चरित्राचा विचार करा, जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवन चरित्राचा विचार करा. 3 झाडाखाली जाऊन बसली. एक बदामाच्या झाडाखाली बसला, कोणत्या? एक पिंपळाच्या झाडाखाली बसला आणि एक चिंचेच्या झाडाखाली बसला. काय नाही संसारात काय खरं नाही, आता आपण त्याचं भजन करायचं. नारद मुनी त्या रस्त्याने चाललो. नारद मुनीला सांगितलं, तुम्ही कुठे चाललात? काय नाही, मी देवाकडे चाललोय, आम्हाला देव भेटेल का? आम्ही 2-3 मुली झाडाखाली बसून भजन करतो. नारद मुनी म्हटले, तिकडेच चाललोय, विचारून येतो. कुणाला? विचारून येतो. नारद मुनी 15 दिवसांनी परत आले. किती दिवसांनी? 15 दिवसांनी परत आले आणि जो बदामाच्या झाडाखाली बसला होता, बदामाच्या झाडाखाली, त्याने विचारलं, ऐका काय म्हणले देव? निरोप सांगितला आणि त्याचं भजन करतोय. काय नाही. नारद मुनी म्हटले, बदामाच्या झाडाला जेवढी पानं आहेत ना, जेवढी पानं आहेत तेवढी तुम्हाला जेवण घ्यावे त्यावेळी भेटेल. त्यानं आपला बिस्तारा गुंडाळला, म्हणला आपला चला घरी. ऐका, पुन्हा पिंपळाच्या झाडाखाली जो बसला होता त्याला विचारलं, काय निरोप आहे देवाचा? काय नाही, पिंपळाच्या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढे जन्म घ्यावी लागतील त्यावेळी भेटेल. म्हणला उगाच बायको संग भांडण करून 3 महिने झाले या झाडाखाली येऊन बसले, चला आपलं चहा पिऊन आपलंच. चिंचेच्या झाडाखाली जो बसला होता त्यांनी विचारलं, नारद मुनींनी सांगितले, जेवढी चिंचेच्या झाडाला पान आहे, ऐकली नाही म्हणजे चिंचेची झाड, चिंचेच्या झाडाला जेवढी पान आहेत तेवढे जन्म घ्यावे लागतील त्यावेळी भेटेल. कधी भेटेल? चिंचे. ऐका, तो नाचायला लागला. नारद मुनी म्हटलं, नाचता? हो, एवढी पानं तेवढे जन्म घ्यायचे आणि नाचता? पण एवढे जन्म घेतल्यानंतर तर मला भेटणार आहे ना, याला निष्ठा म्हणतात. काय होती? याला निष्ठा म्हणतात. ही निष्ठा माझ्या जगद्गुरु तुकोबरायांची होती. काय होती? तो अंतःकरणामध्ये भाव होता. ऐका, कारण त्यांना माहिती होतं अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी, जिथं भाव आहे तिथं देव आहे. अंतःकरणामध्ये निष्ठा होती. निष्ठा असल्या कारणाने जगद्गुरु तुकोबराय 350 एकराचं मालक असून सुद्धा, ऐका, 350 एकराचं मालक असून सुद्धा दुर्गादेवी नावाचा दुष्काळ पडला होती, ती संपत्ती गावाला वाटली. ही गेलोत्सव चालू म्हणून तुकोबरायच्या जीवन चरित्रावरती बोलतोय. ऐका, होती ती संपत्ती गावाला वाटली. जोपर्यंत पैसा होता तोपर्यंत जगद्गुरु तुकोबरायला समाज तुका शेठ म्हणायचं, आणि वाटल्यानंतर होती ती लक्ष्मी हातातून गेल्यानंतर तुक्या म्हणायला लागली. जगद्गुरु तुकोबरायला तुक्या म्हणायला लागली. अरे जगद्गुरु तुकोबरायला गारवाव सुद्धा बसवलं. हा 7 तास माझ्या समाजानं जगद्गुरु तुकोबरायला दिला. पण आज कुठेतरी आपल्यावरती देवाची कृपा व्हावी म्हणून त्याच महात्म्याचा आज आपण भजन करतोय. तुकाराम तुकाराम तुकाराम
आता थोडं वेगळ्या मार्गाने मला कीर्तन करायचे. मला माहिती आहे तुम्ही आजचा ऐका. तुकाराम तुकाराम ऐका. ज्या महात्म्यानं समाजावर आधारित उपकार केले, समाजाची निंदा सहन केली, तरी सुद्धा आपल्या जीवनाचं तत्व सोडलं नाही. कोणी निंदा कोणी वंदा आमचा सुमिताचा. माणसांना भजन करायला लावलं. ऐका, भजन करायला लावलं म्हणून त्यांच्या बायकांनी माझ्या जगद्गुरु तुकोबाईच्या अंगावर पाणी टाकलं. आम्ही भजन करतोय म्हणून तुमच्या गावात आल्यानंतर तुम्ही आमची पूजा करताय. काय उपकार आहेत माझ्या. त्यांनी भजन केलं. शिवबा कासार म्हणून भजनला जायचे. बरोबर, शिवबा कासार भजनला जायचे. बायकोनं सांगितलं तुझ्याच्या नादाने माझा नवरा बिघडला. ना संसाराकडे लक्ष, ना घरादाराकडे लक्ष. एक दिवस गोड बोलून महाराजांना घरी बोलवलं. बोलवल्यानंतर मुक्काम झाला. सकाळचं उठल्याबरोबर उकळतं पाणी, शिवबा कासाराच्या बायकोनं उकळतं पाणी माझ्या महाराजांच्या अंगावरती ओतलं. काय केलं? उकळतं पाणी अंगावरती ओतलं. तरी सुद्धा जीवनाचं तत्व सोडलं नाही. त्या बाईवरती रागवले नाहीत. ऐका, त्या बाईवरती रागवले नाहीत. ज्याचं भजन करतायत त्याला हात मारले. तिच्या अंगाला फोड आला. का लावू? हरिदासाची कलाने घडावी निंदा, तेने रोष पावे भगवंत. संत निंदा ज्याचे घरी म्हणजे भरते यमपुरी, त्याच्या पापा नाही तोडा आणि संगेतना होय पिडा. ऐका, संताची जर निंदा केली तर देवाला राग आल्याशिवाय राहत नाही. ज्या बाईनं उकळतं पाणी अंगावरती टाकलं, तिच्या अंगाला फोड आला, दवाखान्यात गेली, बरा होत नाही. ज्या रामेश्वर भट्टांनी जगद्गुरु तुकोबाईचा गाथा पाण्यात बुडवला. ऐका, ज्यावेळी जगद्गुरु तुकोबाई किती श्रेष्ठ आहे, किती अधिकार त्यांचा आहे कळला, त्यावेळी आरती केली. पण त्याच रामेश्वर भट्टांनी त्या बाईला सांगितलं, ज्या महात्म्याचा तू अपमान केलाय त्या महात्म्याला घरी आण. ऐका, पुन्हा स्नान घाल, पुन्हा अंघोळ घातली आणि जिथं पाणी पडेल ती ओढी माती अंगाला लाव, तुझा आधार बरा होईल. हे सांगितलं, मग पुन्हा ती माती लावली. ऐका, एवढा त्रास माझ्या संतांनी तुमच्या आमच्याकरता सहन केला. त्यांना जाणीव होती, अवतार तुम्हा घडाया कारण उत्तरया जन्म जड जीवा. या जडजीवाचा उद्धार व्हावा, या जडजीवाने देवाशी नातं जोडावं, देवांना आपलंच करावं. जोपर्यंत आपण तू एक देव करून घ्यावा आणि ते देव विना जीवा या जगामध्ये देवाला आपलंच करत नाही, तोपर्यंत आपल्याला सुखाची प्राप्ती होत नाही. याची जाणीव करून गेली कोणी संतांनी दिली. संतांनी तत्व सांभाळलं. रात्रंदिवस पांडुरंग जागृती स्वप्नी, रात्रंदिवस भजन केलं. जागृती स्वप्नी, स्वप्नात सुद्धा कोण आहे, मनात कोण आहे, कोण आहे? ऐका, एक गोष्ट सांगतो. चला, एका गावामध्ये दोन मित्र होते महाराज. दोघ जण भरपूर शिकले, दोन कार्यात होते. दोघे इंजिनियर आहेत. दोघांना 1-1 लाख रुपये पगार आहे. किती आहे? मला मंडळ जागा आहात ना? माझी भाषा कळते का? सातारी कळते ना? दोघांना पगार किती आहे? 1-1 लाख रुपये. एकाच लग्न जमलं, एकाच जमलं नाही.
ज्याचं जमलं त्यानं त्या मित्राला सांगितलं, दोघंही एका कंपनीत आहे, ऐका तुला लग्नाला यावं लागलं. ऐका, लग्नाला मित्र गेला, असाच मंडप होता, ऐका असाच मंडप होता. लग्न झालं, ऐका पाहुणे आले. आता पाहुणे आल्यानंतर लग्नाकडे लक्ष कुठं असतं? तुमच्या घरात येतं का नाही? मग जेवायला कुठे जाईल? पाहुण्याला नवरा बघतात का? पाहुण्याची गाठून घेतं का? पहिलं जेवण काय बघतात? सगळे जेवण झालं, व्यवस्थित लग्न पार पडलं. पहिली पद्धत वेगळी होती, प्रेमाने एकमेकाच्या गळ्यात हार घातला जात होता. आता ती पद्धत मोडली. काय झाली पद्धत? नवरदेवानं ऐका पुरवलं, नवरदेवाच्या पाठीमागे जे उभं असतात त्याला काय म्हणतात? करवलं. आणि नवरीच्या पाठीमागे उभे असतात त्याला काय म्हणतात? करवल्या. हे करवलं, आमच्याकडे पुरवलं म्हणतात. म्हणजे आमची भाषा थोडीशी वेगळी. ऐका, आमच्याकडे मिरचा म्हणतात, तुमच्याकडे चटका. काय म्हणतात? म्हणतात ना, मला चटका देऊ का? आम्हाला चटकाच कळत नाही तुमचा. आमच्याकडे भाषा वेगळी. ऐका, नवरदेवाला करवलं जे असतात ते उचलतात आणि नवरीला करवलं उचलतात. नवरदेवानं बरोबर नवरीच्या गळ्यामध्ये हार उचलल्यानंतर टाकला. नवरी आपली गरीब होती, तिला काय अनुभव नव्हता. तिने जसा हार टाकला तसा काकाच्या गळ्यात जाऊन पाडला. कुणाच्या पाडला? जागा झाला ना. कुणाच्या पाडला? काकाच्या गळ्यात पडला. हा तमाशा सगळा जो ज्याचं लग्न झालं नव्हतं त्यानं पाहिला. ऐका, आणि त्याचं लग्न झाल्यानंतर त्यानं सांगितलं, पूजा वस्तूपर्यंत पुन्हा काम होतो जाओ. त्यानं ठरवलं आज गावात मुक्काम करायचा. पूजा झाल्यानंतर दुटीवरती जायचं. संध्याकाळची झोपला, पाटावरती झोपला आणि स्वप्नात त्याचं लग्न जमलं. काय जमलं? हो का? तुमच्या जवळ गाव कोणतं आहे? कोपरोली. कोपरोली. हा, कोपरोली. कोपरोलीची नवरी. ऐका, नवरी कोणती? कोपरोलीची. ऐका, बँड कोपरोलीचं, गोरं कोपरोलीचं, नवरदेव दोन पाड्याचा. लग्न जमलं. ऐका, नवरी आली. ऐका, बँड आलं, सगळे वस्तू आल्या, सगळं जे काही यायचं ते सगळं आलं. लग्न झालं. लग्नाच्या अगोदर तुमच्यात पद्धत असते. ऐका, प्रत्येक गावात गावदेव असतो. नवरदेव घोड्यावरती बसवायचा, गावदेवाचं दर्शन घ्यायचं, नंतर मंडपात न्यायचा. ती पद्धत. नवरी एका घोड्यावरती बसवली, नवरदेव एका घोड्यावरती बसवला. ऐका, आणि बरोबर गावदेव म्हणजे दर्शनला नेत असताना घोडं नाचवलं जातं चौकात. त्यावेळी गावातल्या एका मुलानं दिवाळीचा शिल्लक राहिलेला आटोबा बांधला. काय आणला? आटोबा बांधला आणि त्या घोड्याच्या पाण्यात लावला. मला सांगा, घोड्यानं जशी उडी मारली तसा नवरदेव एकीकडे पडला आणि नवरी एकीकडे पडली. तसा हिने खाटावर कुस बदलली, खाटावर खाली पडला आणि आईने हात मारली. पप्या काय झालं? पप्या म्हणला, आई मला काय नाही झालं, पण तिला लागलंय का? कुठं चाललंय? हे स्वप्नात चाललंय. संतांच्या स्वप्नात सुद्धा देव आहे. स्वप्नात सुद्धा देव आहे, मनात सुद्धा देव आहे. म्हणून आज कीर्तन रुमाली शिल्लक आहे का? त्यांनी भजन सोडलं. भजन हो बिना जग जयो ऐसो जीवना, जग जयो ऐसो जीवना,
जय जय देवाला सोडलं नाही, त्यांना देव कळत होता. देवाचं भजन त्यांनी सोडलं नाही. ऐका, ज्यांनी देवाचं भजन सोडलं नाही त्याच्या दारात देवाच्या सुखा संत सदनी राहिला देव संतांच्या दारात आहे. मग संत कोणत्याही जातीतल्या कुळातले असू द्या, उंच नीच काही नेणे रोहिदासा कबीराच्या मागे सजन कसा या माया सावत्याच नरहरी सोनार. का हो का हे का सगळं देव का सांगते बोलतो? काय देव संतांची सेवा करतो? देवाची नातं जोडून पाहिजे. काय करता आलं पाहिजे? देवाशी नातं जोडायचं म्हटलं की बायको सुद्धा सोडायला कोण सोडायला लागतं? आई सुद्धा सोडायला लागते, बाप सुद्धा सोडायला. आणि बायको जरी मिळली तरी म्हणावं लागतं, बरे झाले देवा. आता कळलं कीर्तन बघा तुम्ही, कळलं ना? बायको कोणी सोडली? चौकार ऐका तुम्ही नाही, बायको कोणी सोडली? चौदार म्हणतात, मी तर नाही सोडली. बायको कोणी सोडली देवासाठी? रामायण वाचलंय ना? लक्ष्मणाला राम प्रभूला वनवास आहे का? लक्ष्मणाला सोडली ना? किती वर्ष? कोणाला सोडले? बायकोला. बरं मला सांगा, बायको कुणाची मेली होती? जगद्गुरु. ऐका, तरी सुद्धा बोलली ना, बरे झाले देवा. याला निष्ठा म्हण. ऐका नाही का? देवाच्या दारात गेली माझी जनाब आहे, आणि वडिलाबरोबर गेल्यानंतर वडिलांनी सांगितलं चल परत. नाही मग नाही बाबा, मी आता तुमच्या बरोबर येऊ शकत नाही, मी देवाशी माझ्या अशा काय ऐकता? व्यवस्थित आहे का? मी माझ्या देवाशी त्या पांडुरंगाशी लग्न लावले, त्यात दारात पडून राहिली. ऐका, दारात पडून राहिली. नामदेव महाराजांच्या घरी पुन्हा तिला जावं लागलं. नामदेव महाराजांच्या घरी मिळाली. 14 माणसाचं कुटुंब आहे. देवासाठी पंढरपुरात राहिलेली ती जनाब आहे. जुनं भांडी करावं लागतंय. 14 माणसाचं कुटुंब आहे. बनायला तिला काम सांगितलं, आजपासून आमच्या घरात राहते ना तर तुला जवळ जावं लागलं, जुनं भांडी करावी लागते. तिने विचार केला, जर या कामातच माझा दिवस जातोय तर मी देवाच्या घरात कधी जायची. गळत असताना एकच हाकणार, ऐकलं नाही काय? ये रे बा विठ्ठला तू. वा 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 वा, किती गोड आवाज आहे तुमच्यापेक्षा गोड आवाज आहे. सासू आणि सासरा दिवा हाती सहारा, माझ्या पुढे चरण होती तू. जात आहे का काही? जात गेलं काही राहिलं नाही तुमच्याकडे. नातं राहिलं नाही, नातं होतं प्रेम नाही, काय राहिलं नाही. सासू साठी रडे सून आणि भावांतरीचा भिन्न. सासू मेली की सून रडती आता महाराष्ट्रात. मनात म्हणती बरी झाली थंडी कपली. असं करते महाराज. प्रेम राहिलं नाही. दादा माझ्या जनाबाने एक हाक मारली होती दळत असताना. ऐका, दळीता कांडीता तुझा
मारली ना नामदेव महाराजांच्या घरी राहून, एकच मारली. दळत असताना देवाला यावं लागलं, देवाला यावं लागलं. देवला काय गावाने आळ घेतला तर सुळाचं पाणी करावं लागलं. देवा काय करावं लागलं? द्रौपदीला एकच हाक मारली, एक हाक मारली. कोठे उंटराशी देवावरती तेवढं प्रेम करावं लागतं. ऐका, देवावरती तशी निष्ठा असावी लागते आणि देवावरती तसं देवाशी तसं नातं जोडावं लागतं. त्या जगात महाराष्ट्राच्या मातीत अनेक संत साधू संतांचा जन्म आहे. अनेक संतांनी अवतार घेतला. प्रत्येकाच्या घरी जाऊन, प्रत्येकाच्या दारात जाऊन माझ्या भगवान परमात्म्याने त्यांची चाकरी केली नाही. का? नातं देवाशी आपण जोडत नाही, आयुष्यभर जोडत नाही. गावाला सांगावं लागतं कधी उचलताना राम राम, कधी सांगायचं, कधी उचलताना. तोपर्यंत नातं जोडत देवाशी जो नातं जोडत नाही त्याच्याकरता प्रमाण सत्य त्याला ज्यावेळी मशानभूमीमध्ये सावडाई माणसं आमच्याकडे जातात त्यावेळी तंबाखूला चुना लावून म्हणतात यानं काय गाजी कशा करते ना सत्तरीने मेला काय साधा हे प्रमाण आहे. माणूस म्हणून आले काय पशुप्रमाण झाले, काय माणसं माणूस म्हणून आले आणि माणूस म्हणून गेले. बाळासाहेब ठाकरे माणूस म्हणून आले, माणूस म्हणून गेले. समाजावर उपकार केलं म्हणून आज त्यांचे नाव शिल्लक आहे. काय माणसं माणूस म्हणून आले आणि जगाचा देव झाले म्हणून माझ्या जगात कोपऱ्याचा वैकुंठ बनवत सोडा. अरे जे जगाच्या नजरेत देव झाले, जे जगाच्या नजरेत देव झाले त्यांनी भजन करत असताना त्यांना गारवा बसवलं. कशावर बसवलं? मला बसवावं. कीर्तन झालं मला बसवा मला. आता मी 20 वर्ष झालं भजन नसतो. कुणाला बसवलं? गारवा बसवलं. ऐका, एखादी स्त्री काल असताना जवळ गेली जाई व तुला त्याने तरी सांगा सांग विष्णुदारा सत्तैसे मिळे. या तत्वाने जगणारे महात्मे का? त्या तत्वाने का जगले? वाईट नजरेनं जगाकडे कधी का नाही पाहिलं? कारण विषय पोटाचा विषय कोणता आहे? नारायण. विषय देव आहे. ज्याचा विषय देव आहे ते जगाच्या नजरेत देव. जगाच्या नजरेत देव नाही होता आलं तरी चालेल, पण जगाच्या नजरेत माणूस म्हणून जगता यावं, अरे माणूस म्हणून मरता यावं, त्याकरता माझ्या जगत गुरु तुकोबराचा दाता कशा करते? माणूस म्हणून जगता यावं, माणूस म्हणून मरता यावं, आपल्याला परमार्थ कळावा, भक्ती करावी, देव दिला देव. ऐका, भजना करता जन्माला देवाने घातले म्हणून त्यांनी जन्म आणि मृत्यू या दोन्ही मधला काळ जगायचा ठरवलं असताना 42 वर्ष माझ्या जगद्गुरु तुकोबरांना समाजाने त्रास दिला तरी कोणत्याही गोष्टीचा न विचार करता त्यांनी भजनच केलं. भजन केलं. काय केलं? त्यांना जाणीव आहे देवाशी नातं आपण कधी जोडले. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग ही
युग किती झाली? 4. सत्ययुगामध्ये देवाची नातं माझ्या तुकोबरायांनी जोडलं, त्यावेळी जगद्गुरु तुकोबराय प्रल्हाद होते. कोण होते? ऐका, मुलगा भजन करतो म्हणून बापानं उकळते तेलात टाकलं तरी सुद्धा भजन सोडलं नाही. प्रल्हादाशी पिता करीत जातनी तरी स्मरे म्हणे, तरी सुद्धा भजन चाललंय. नारायण नारायण भजन सोडलं. ऐका, पुन्हा जगद्गुरु तुकोबाई त्रेतायुगात अंगद म्हणून होते, द्वापार युगात उद्धव म्हणून होते. एक जगद्गुरु तुकोबाई पुन्हा नामदेवराया झाले आणि त्याच नामदेवरायाने माझ्या महाराष्ट्राच्या मातीत ही कीर्तन परंपरा चालू केली. महाराज ऐका, कुठे केली? कुठे? पंढरपूरच्या वर म्हणतात नामदेव कीर्तन करी. तरी चालतं, मला ललल म्हणायचं. काय म्हणायचं? कारण या जगात फक्त एक बोलू हार्मोनियम वादक नन परफेक्ट, या जगात फक्त संत परफेक्ट आहेत. संतांनी मार्ग दाखवलाय ना, त्या मार्गात आनंद घ्या. ऐका गणपाडा, ऐका गणपाडा गावकर मंडळी, 119 वर्ष आहे तुमचं. कुठला महाराज सांगेल काय सांगेल काही सांगितलं काय घेणं नाही. ऐका, परमार्थ सोपा आहे. ज्या दिवशी मनाला आनंद होईल त्या दिवशी समजा आपण देवाजवळ आहे, आणि ज्या दिवशी मनाला दुःख होईल त्या दिवशी समजा आपण देवापासून खूप लांब आहे. हा खरा परमार्थ आहे. परमार्थ खूप सोपा आहे. त्या जगात कुणी परिपूर्ण नाही, माझे ज्ञानोदय परिपूर्ण आहेत. म्हणून ज्ञानाचा सागर ज्ञानाचा सागर. ऐका, जगद्गुरु तुकोबराय बोलतात, वेदाचा तो अर्थ आम्हाशीच आणि येणारी व्हावा भागवता. वेद आम्हाला कळतो, वेद कळत होतो म्हणून धन्य तुकोबा. जेणे केला हा पुरुषार्थ गाजवला तेच नामदेवराया तुकोबराय झाले. अरे संसाराचा त्याग केला, संसाराचा त्याग करून सुद्धा समाजाचा उद्धार व्हावा म्हणून जगाला जाग केलं, जगावरती कृपा केली. म्हणून 375 वर्ष झाली तरी आज वैकुंठ गमन सोहळा माझ्या तुकोबरायचा साजरा करतो. हेच नामदेवराया तुकोबराय झाले. देवाला कधी सोडलं, गाठा पाण्यात बुडवला तरी 13 दिवस ऐका उपाशी राहून इंद्रायणीच्या तीरावरती देवाचं भजन करीत बसले. शेवटी देवाला तो गाठा हातात आणून द्यावा का? ती देवावरती नातं होतं, ती नातं देवाशी जोडलं होतं. मीराबाईनं नातं जोडलं. ऐका, माझ्या जनाबाईनं नातं जोडलं, माझ्या राधेनं नातं जोडलं. ऐका, राधा कुठे आहे? राधा जंगलात आहे. मीराबाई कुठे आहे? मीराबाई राजमहालात आहे. राजाची कन्या गाव नावत होते. अरे काय देवाचं भजन करते? एक राजाची मुलगी आहे, पायात घुंगरू बांधते आणि गावातल्या चौकात नसते. जर तुमची मुलगी 15 वर्षाची मुलगी गावातल्या चौकात जर नाचायला लागली तर तुम्हाला राग आल्याशिवाय राहणार नाही. राजाची मुलगी आहे तरी सुद्धा ती ओरडून सांगायची, पग घुंगरू बांध मीरा कशी नाचुंगी 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 मला सांगा, वडिलाचं न ऐकता वडिलांनी घरातून बाहेर काढले,
तरी सुद्धा भजन सोडलं नाही, त्याचं भजन केलं, भजन केलं. ऐका, आपल्याच बापानं विषाचा प्याला, ऐका, विषाचा प्याला दिला. विषाचा प्याला घेतल्यानंतर ऐका, मंदिरातली असणारी पांढऱ्या शुभ्र रंगाची कृष्णाची मूर्ती काढून ऐका, पण तरी सुद्धा मीराबाईच्या अंगाला स्पर्श झाला. मीराबाईला कोणती बाधा झाली? ऐका, मीराबाईनं असं भजन केलं, राधेनं असं भजन केलं की दारात जोड गेला. का? देवाशी नातं जोडलं. या जन्मामध्ये आल्यानंतर हा जन्म आपल्याला मिळालाय त्याच्याबरोबर नातं जोडण्याकरता. पण नातं कोणतं पाहिजे बाबा? संसारातलं नातं जवळचं कोणतं ते मला सांगा. माहिती करायचं नातं संसारातलं अति जवळचं कोणतं? पती आणि पत्नीचं, तिचं आणि हे नातं या जगात कोणाला जोडता येईल? हे नातं या जगात कोणाला जोडता येईल? ऐका, एकाची आई मिळली, काय मिळली? मरू नाही कोणाची पण मिळली, काय मिळली? आई मिळली. आई गेल्यानंतर अन्न पाण्याचा त्याग केला. 3 दिवस मुलगा आई 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 म्हणून ओरडू लागला. 3 दिवस जेवणच केलं नाही. आई आई म्हणून मी आता कुणाला हात मारून म्हणून रडत होता. आई गेल्यानंतर कुणाला दुःख होणार आहे म्हणून गावातल्या 38 म्हाताऱ्या गोळा झाल्या. आमची भाषा कळते ना? किती गोळा झाल्या? 38 म्हाताऱ्या गोळा झाल्या. एक म्हातारी म्हणजे बाबा जेव माझ्या बाबा, कुठवर आई आई म्हणून हात मारतो. एक घास खा रे राजा, एक घास खा. नाही म्हटला मी आता आई कुणाला म्हणू, मला जेवायची इच्छा नाही. माझी आई गेली गुरी दिगंतला, पुन्हा येणे नाही. मी जरा कसा जाऊन निघून गेली. आई माझी गेली, आता मी जेवण एक तरी घास खा, उपाशी मरू नको. अरे आई गेली म्हणून आम्ही तुला आईसारखंच आहे. त्याने विचार केला, एक आई गेली पण 38 आया मिळाल्या. किती मिळाल्या? 38. पुन्हा जेवण केलं. 10 दिवस झाले, ऐका, 15 दिवस झाले नाही, तुझ बहीण गेली. कोण गेलं? ताई 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 म्हणून जोरात धक्का मारायला लागला. आई बी गेली, माझी ताई बी गेली, मला राखी कोण बांधणार? राखी कोण बांधणार? गावडे सांगतो तुम्हाला. काय होतं? गावडे सांगतो होतो. 42 ताईला गोळा झाल्या. कुठल्या? गावातल्या. नको बाबा भावड्या, जेव जेव भावड्या. बहीण गेली म्हणून, आई गेली म्हणून नको उपाशी राहो. जाऊ तर लागतं माणसाला. एकच घास का, एकच घास का. आपण मी ताई कुणाला म्हणू? मला राखी कोण बांधायचं? एक ताई म्हटली मी राखी बांधेन. या सगळ्या तुला राख्या बांधलेल्या, हाताला नाही जागा पुरली तर डोक्याला बांधलेल्या, पण जेव भावड्या. सगळ्या तायड्याच तायड्या तायड्याच तायड्या तायड्या म्हणायच्या, गप जेव भावड्या, गप जेव भावड्या. ऐका, कशी तरी समजूत काढली. पण यमानं सुद्धा एखाद्याच्या दारात सारखं जाऊ, यमराजानं सुद्धा एखाद्याच्या दारात सारखं. आई गेली, बहीण गेली, 15 दिवस झाले नाही, त्यावेळी पुन्हा आणखी त्याची बायको गेली. बायको गेली, पुन्हा आणखी अन्न पाण्याचा त्याग केला, पुन्हा उपाशी राहिला. आई गेल्यानंतर 4 दिवस उपाशी, बहीण गेल्यानंतर 8 दिवस उपाशी. आता तर बायको गेली, बायको गेली, पुन्हा बायकोच्या नादात ऐका रडू लागला, रडायला लागला, जो जोरा पडत होता. सगळ्या गावातल्या बायका उंबऱ्यातून जायच्या. काय करायच्या? दारातून जायच्या. दारातून जायच्या म्हणायच्या, तसाच बोलतो दिवस. कशाकडे? नातं जोडता आलं. हे नातं एवढं अतूट आहे, ऐका, हे नातं एवढं अतूट आहे, ते नातं जोडता येत नाही. म्हणून संसारातलं नातं पती आणि पत्नीचं जेवढं अतूट आहे, आणि तसं आमचं देवाबरोबर नातं आहे. अभंगाचं पहिलं पती
पतिव्रता स्त्री असते ना ती पतीच ऐकते. काय ऐकते? पतीची मता अनुसरुणी पती जे सांगेल ते ऐकणं तिला काय म्हणतात? आता राहिल्या पतिव्रता कोण होती? अनुसया. ऐका सीता, ऐका अहिल्या, द्रौपदी पतिव्रता आहे म्हणून देव हाक मारला होते. ऐका ज्या ज्या पतिव्रता होते, ऐका ज्या ज्या पतिव्रता होत्या त्यांच्याकरता देवाला लहान सुद्धा भाव नाही. ऐका ब्रह्मा विष्णू महेश काय झाले? लहान झाले, बाळ झाले. का? ही पतिव्रतेची ताकद आहे. ते नातं आमचं देवाबरोबर आहे. ऐकून नेली तरी आम्हाला वाईट वाटत, संसाराची राख रांगोळी झाली तरी आम्हाला वाईट वाटत. कोणाशी नातं जोडले? देवाशी जोडले. ऐका एखादा श्रीमंत माणूस, लोभी माणूस, त्या माणसाला फक्त धन आवडतो, देव आवडत नाही. फक्त संपत्ती आवडते. तसं आम्हाला फक्त देव आवडतोय. सर्व भावे लोभ्या आवडे हे धन आम्हा नारायण तैशा परी. साधू संतांना फक्त देव आवडत होता. म्हणून आज माझ्या जगद्गुरु तुकोबरांनी ही क्रांती केली. लक्षात ठेवा, आजही त्यांचं नाव घेऊन धुळपाडे या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह होतोय. एक लक्षात ठेवा, या जगामध्ये नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी. अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून. बहीण कुणाची, भाव कुणाचा, आणि कोण कोणाचे सगळे सोयरे. या जगात ज्यावेळी मृत्यू जवळ येतो, ऐका ज्यावेळी मृत्यू जवळ येतो त्यावेळी त्या काळाच्या तडाख्यातून सोडवणारा फक्त तो आहे. त्याचं भजन केलं म्हणून माझ्या जगद्गुरूला देवाबरोबर यम ज्यावेळी आला त्यावेळी यमाने सुद्धा डोकं खाली केलं. माझ्या जगद्गुरु तुकोबरांनी त्या यमाच्या डोक्यावर पाय ठेवला, विमानात प्रवेश केला. जगा काळ काय आम्ही माता दिला काय का पतिव्रते जैसा भ्रतार प्रभार आम्हा नारायण तैशा परी. का काळावरती विजय मिळवला त्याचं कारण एकच आहे. पतिव्रता स्त्री जशी आपल्या पतीशी नातं जोडते, आपल्या पतीचंच ऐकते, आपल्या पतीवरच प्रेम करते, तसा आम्ही फक्त देवावरती प्रेम करतो. का? आम्हाला जाणीव आहे माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची. देव होय गुरु तुका म्हणे चाकुनी सांगे मज अनुभव आहे. चिंतन असतं मायबाप. लक्षात घ्यायचं आहे का? या जगामध्ये देवाशी नातं जोडा मायबाप. या जगात तुम्ही आलाय तसं एक ना एक दिवस जावं लागणार आहे. एक लक्षात ठेवा, श्रीमंताचं घर वेगळं असतं. काय असतं? श्रीमंताचं घर, मी रोज पुण्यतिथी काय गावात. श्रीमंताचं घर वेगळं असतं, गरीबाचं घर वेगळं असतं. श्रीमंताची गाडी वेगळी असते, गरीबाची गाडी. श्रीमंताची गाडी वेगळी, घर वेगळं. श्रीमंताची कपडी वेगळी असतात. श्रीमंताची बायको कळलं का? ती जरा 10,000ची साडी नेसत. गरीबाची भावानं लाडक्या भावानं 1,500 पाठवलं काय आलं का? त्याची 10,000ची नेसत आणि श्रीमंताची 10,000ची नेसत. ऐका, श्रीमंताची गाडी वेगळी, श्रीमंताची कपडी वेगळी, गरीबाची कपडी वेगळी. श्रीमंताची ऐका गाडी वेगळी, कपडी वेगळी. ऐका सगळं जरी वेगळं असलं तरी मशानभूमी कळलं का? कळलं ना? मशानभूमी मग तेरा तो एक किनारा है. अरे गरीब हो या श्रीमंत हो, सबका बिस्तर तो एक आहे. याला म्हटलं जातं ऐका ऐका प्रत्येकाचा हातरून एक आहे. ऐका त्याचं नाव आहे स्मशानभूमी. प्रत्येकाला तिथं जायचंय. तिथं जाण्या अगोदर जर देवाशी नातं जोडलं ऐका तर जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. ऐका जगाने सुद्धा आमच्या मार्गाला यावं. आम्ही जसं भजन केलं जगाचा विचार न करता श्रीमंती होती ती दान केली. दान तुम्ही करू नका, ते तू करायचा काळ होता. ऐका संसारात राहून त्याचं भजन केलं. ऐका एक निष्ठ ऐका निष्ठेनं प्रेमानं जर जिथं असाल तिथं वारी करायची गरज नाही. ठाईचं बसवणी चित्त सावध
ऐका, जीवन जगत असताना, संसार करत असताना जसं तत्व सांभाळलं, ते जर तत्व तुम्ही आम्ही सांभाळलं तर नक्कीच ऐका, देव आपल्या मागे पुढे उभा राहे सांभाळी झालेल्या अगाध निवाराला. ऐका, मागे पुढे राहिले, मागे पुढे आपला उभं राहून रक्षण केल्याशिवाय राहणार. ऐका, एक जाता जाता एक दृष्टांत सांगतो. देवावरती किती निष्ठा असावी. रामायण काळामध्ये त्रेतायुगात एक पक्षी होता, पक्षी, त्याचं नाव जटायू. ऐका, त्याला गिधाड बोललं जातं. काय बोललं जातं? गिधाड. मांसावरती जगणाऱ्या पक्ष्याला, ऐका, मांसावरती जगणाऱ्या पक्ष्यानं उपवास केला होता, त्याचं भजन केलं होतं. किती वर्ष? 60,000 वर्ष. ऐका, 60,000 वर्ष त्या रामाची वाट पाहिली होती. अन्न पाण्याचा त्याग केला होता. रावण घेऊन चालला होता, त्याच पक्षाने पाहिलं होतं. रावणाशी युद्ध केलं होतं. ऐका, रावणाला ज्ञान होतं, याला ज्ञान नव्हतं. रावणाला माहिती होतं पुढे भक्तीने धरलेले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. ऐका, रावणाला माहिती होतं सीता माझी आई आहे, सीता माझी जननी आहे. सीता नावाच्या भक्तीचा जर स्वीकार केला, ब्रह्मज्ञानी असणारा राम, वैराग्यवान असणारा लक्ष्मण मागा आल्याशिवाय राहणार नाही. मनुष्य जन्माला आल्यामुळे रावणाला ज्ञान आहे, पशुला ज्ञान नाही, पण तरी सुद्धा मांसावर जगणारा पक्षानं देवाशी असं नातं जोडलं होतं. 60,000 वर्ष उपवास केलाय आणि एकच भजन, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. 60,000 वर्ष वाट पाहिली होती. ज्यावेळी रावणाने पंख उपटले त्यावेळी देव धावत आले होते आणि देवानं मांडीवरती घेतलं होतं, चुंचीचा मुका घेतला होता. ऐका, रात्रंदिवस भजन केलं, त्यावेळी देव भेटायला आला. त्रेता युगातल्या, ऐका, त्रेता युगातल्या जटायूला त्या गिधाडाला कळत होतं देवाशी नातं कसं जोडावं. कळतंय ना? ऐका, या कलियुगातल्या टिंबटिंबला कळत नाही हे बोलतात. त्या जटायूला कळलं, आज ही त्याची कीर्ती शिल्लक आहे. अरे, देवाशी नातं जोडा, या जगामध्ये तो तुमची आमची सोडवणूक करणार आहे. रात्रंदिवस त्याचं भजन करा. कसं करायचं? काय बोलतोय? कीर्तन हे पाठ करून बोलण्याचा विषय. जशी सद्गुरूची, ऐका, कृपा आपल्यावरती असेल त्या पद्धतीत वक्ता बोलत असतो. माईवरती बोलणं, वेगवेगळ्या अभंगावरती बोलण्याकरता सद्गुरूची कृपा असावी. कोणताही अभंग घेतला तर पाठ करून न बोलता जसं आपल्याला सुचल तसं बोलणं, संतांचे विचार समाजासमोर मांडणं, याचं नाव कीर्तन. या जगामध्ये आपण तुकोबरायसारखे महात्मे नाही, तुकोबरायसारखे ज्ञानी नाही. जगद्गुरु तुकोबरायचा गाथा म्हणजे वेद आहे. तरी सुद्धा आयुष्यभर माझ्या ज्ञानोबरायच्या पायावरती डोकं ठेवलं आणि माऊलीला म्हटले, ओ माऊली, आम्ही तुमच्या पायाची चप्पल आहे. कोण बोलले? माझं पावन आहे बाईची बहार. एक बोलू, तुम्हाला किती हरिपाठ चांगला येतो, तुम्हाला किती गाथा चांगला येतो, महाराष्ट्रात मी कानाकोपऱ्यात रोज फिरतो. तुम्हाला किती ज्ञान आहे याच्याशी समाजाला घेऊन गेलं नाही. आपुलीच आपण करावी सोडू नये याकरता हा परमार्थ आहे. या जगात मला देव आवडतोय, मला देवावरती प्रेम करायचे आहे. मला माहिती आहे माझ्या देवाशिवाय माझं कोण नाही. देवाशी नातं जोडलं पाहिजे. साधू संतांनी जोडलं. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. देवाशी नातं जोडलं, देवाच्या दारात गेले आणि फक्त एकच बोलले,
लहानपण मुंगी साखरे चारवा जयांगी मोठेपण तया यातना कठीण लहानपण हे देवा देवा या जगात मोठं कोणच नाही आणि महाराष्ट्राच्या मातीत हाच खेळ झाला. अहंकार नाही का? अहंकाराने नाडला वाया गेला. कितीही वर्ष भजन करा, तीळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान. साधू संतांनी अहंकार न बाळगता, ऐका, अहंकार न बाळगता समाजाची निंदा सहन करून, समाजाचा त्रास सहन करून देवावरती प्रेम केलं. जगाकडे लक्ष न देता आज महाराज अशी महाराष्ट्रात परिस्थिती आहे. पकवाल्या कीर्तनकाराला किंमत देणं, गायक पकवाल्याला किंमत देणं. ऐका, कीर्तनकार गायकाला किंमत देणं, ऐकणारी म्हणते की तुमचं चालू द्या, तुम्हीच वाढा. कशा करते ना तुमच्याकडे पाणी जे असतं. एक गोष्ट आम्ही सांगू, 4 शिक्षक होते, 4 चौघ. किती होते? 14. नदीमध्ये त्यांना प्रवास करायचा होता. पलीकडच्या काठावरून अलीकडच्या काठावरती यायचं 14 शिक्षकांना. ऐका, नावाड्याजवळ गेले आणि नावाड्याला सांगितलं पलीकडून अलीकडे यायचे, एकाचे किती पैसे घ्यायचे? त्याने सांगितलं जायचे 10 आणि यायचे 10. चौघाचे किती झाले? 80 रुपये झाले. 80 रुपये घेणार. नावाडी 30-35 वर्षाचा मुलगा होता. ते काय म्हणतात तुम्ही? नावाडी पाणी ओढतो त्याला काय म्हणतात तुमच्याकडे? नाही नाही नाही, ओला ओला का बोललो? ओला ओला, तो ओला आमच्याकडे बोलला म्हणतात. म्हणजे म्हणजे म्हणाला तो वलवणच म्हणाला. असं पाणी ओढतात. त्या 14 शिक्षक बसले त्या नावेत आणि 100 फूट पाण्यात नाव गेली. आणि एका शिक्षकाने त्या नावाड्याला सांगितलं, अरे कधीपासून काम करतोय? काय आजोबापासून आमची ही परंपरा चालू. काय हीच परंपरा, आमचं कामच आहे. वडिलांना सोबत म्हणून काम करतोय. वय किती आहे? 35. अला 35. शाळेत गेला होता? नाही, शाळा काय शिकलो नाही. शाळेत काय गेला? अरे 50% तुझा जन्म वाया गेला. कोण म्हणतंय? आज तू शाळा नाही शिकला. दुसऱ्या शिक्षकाने विचारलं, शाळा नाही शिकला? अहो नाही शिकलो. गणित येतं का तुला? गणित तुम्ही बघ असं म्हणला, मला काही येत नाही. तुम्हाला तिकडे जायचंय, तिकडच्या काठावरून मागायला नाही. मला गणित येत नाही, मी शाळेत गेलो नाही. तिसरा म्हणला, ही बऱ्याची तरी येतं का? बसायचं ना. 200 फूट नाव पाण्यात गेली. किती? आणि ती बोलला असतं का? बोललो. ती त्यानं पाण्यात रागा फेकून दिली. कुठे दिलं फेकून? 200 फूट पुढे काठ राहिलाय. 200 फूट मधोमध पाण्यात नाव गेली. ऐका, आणि त्यानं हाक मारला, ओ गुरुजी, अहो हे चुकून बोललं, माझं तुटून पडलो, अडचण झाली, गुरुजी माफ करा. आता आपल्याला पोहत पलीकडे जावं लागेल कडेला. मी आता पोहत जातो, तुम्ही बिया. त्यानं उडी मारली आणि सरळ काठ घातली. कुठे गेला? गुरुजी मूर्खा, पलीकडे गेलाय तू. अरे आम्ही कसं यायचं? तो म्हणला, इंग्रजी येतं का? अरे बाबा, आम्ही कसं यायचं? मूर्ख आहेस का? मला पोहता येत नाही. पोहता येत नाही? अरे 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 अरे, 100% जन्म वाया गेला. कशा कळली? आपल्यापेक्षा कोणीतरी शहाणं? आपण काय शहाणं नाही. आपण देवाचं लेकरं आहे. त्यानं जन्माला घातलंय, त्याच्याशी नातं जोडाय. पतिव्रते जैसा भ्रातार प्रधान म्हणून मन एकरूप करा. मनामध्ये तो राहू द्या. तुकोबराय म्हणतात, आमचं मन एक विध झाले मन. अरे आम्हाला विठ्ठला वाचून नेणे तुझे का? सर्व भावे लोभ्या लोभी माणसाला धन आवडत. वैष्णवत्व जया अवधी देवावरी माया. जशी वानराचं प्रेम मारुतीरायाचं प्रेम रामावरती होतं. लंका जिंकून आल्यावर सीतामानी गळ्यातला हार दिला.
तरी सुद्धा त्या वानरानं झाडावरती नेऊन फोडला आणि माकड ते माकड त्याला सांगितलं नाही माझा राम येत आहे का पाहतोय आणि तुझ्यात आहे का छाती फडून दाखवली लक्षात ठेवा का पतिव्रते जैसा भ्रातर प्रमाण आम्हा नारायण जैसा ज्ञानेश्वर कीर्तनाचं वातावरण होण्याकरता कीर्तन चांगलं होण्याकरता सगळ्यांची साथ लागते आणि खरोखर इथं तुम्ही मनापासून कीर्तन ऐकणारी सर्व श्रोते मंडळी आहात तुम्ही चिंतन ऐकणारी सर्व मंडळी आहात फक्त विनोद न ऐकणारी मंडळी आहात म्हणून वक्त्याला सुद्धा एक बोलू महाराजचा तुमचंच असं एक गाव आहे महाराज ऐका एक असे हेच एवढंच मला गाव दिसतंय की वक्ता आल्याबरोबर त्याला घाम फुटतोय एवढी सेवा कोण करत नाही आमची एवढा आधार कोण राखणार नाही एक बोलू बरोबर तुमच्यावर माझ्या जगद्गुरु तुकोबाची कृपा बस ती कृपा तुकोबा आणि फक्त माझ्या संताचा जप चालू करा एक वेळ देवाला शिवाय द्या म्हणणार महाराजाला वेगळ्याच कोणीचा देवाला जरी शिवाय दिल्या तरी सुद्धा मोक्ष मिळतो शिशुपाल कंस त्यांनी फक्त शिव्याच दिल्या तरी सुद्धा त्यांना मोक्ष आहे पण संताचा जर ऐका संताचा जर जप केला जर संताच्या नावाचा जर जप केला तर देवाची कृपा झाल्याशिवाय हरिभक्तीची उपाय धरावी संताची कृपा हरीची कृपा होण्याकरता तुकोबरायचंच पाय धरा झालेली सेवा ऐका त्यांच्याच चरणी माझ्या महाराजांच्या चरणी गायनाच्या प्रबंधाच्या खास करून मी आमच्या या मुलासाठी पुन्हा काय आवाज काय नाही त्यांना कळत पण ते अजून जागे टवटवीत आहे ते विशेष आहे आमच्याकडे असली झोप किती चालू द्या मग किती तुमचा आमच्या आम्हाला गेलं नाही गेलं नाही वैशिष्ट्य आहे कुणाष्टावर येऊलेश्वर तुला वेळेद्वारे त्याचा वेळ गेला मी आधीच सांगितलंय जीवनाचा आनंद घ्या आनंद जीवनाचा सुगंध परी दरबारा पाव्यातला सूरजैसा ओठातून ओघळावा आनंद जीवनाचा सुगंध परी दरबारा शिष्टीमर्यादा करता पुन्हा काय आवाजला म्हणून आता थोडक्यात दोन मिनिट तुका विदा झाले
ओम